आज आपण येथे संत्र्याची वडी बनवणार आहोत। मी 3 संत्री घेतलेली आहेत। आता ही संत्री मी सोलून त्याच्यातल्या बिया काढून घेणार आहे। साठी लागणारे साहित्य आहे, येथे मी 3 ते 4 संत्री सोलून घेतलेले आहेत, साखर घेतलेली आहे, खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, दूध घेतलेला आहे आणि मिल्क पावडर आणि वेलची पावडर, तर खायचा कलर घेतलेला आहे येथे। त्यानंतर 1 चमचा तूप घ्यायचे आहे। आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये मी संत्र्याच्या फोडी घालत आहे आणि त्याला पूर्ण पाणी सुटेपर्यंत परतवून घेत आहे। तर मैत्रिणींनो, येथे ही संत्र्याची वडी जी आहे ती करायला एकदम सोपी आणि खायला एकदम चविष्ट अशी होते। तर अशा सोप्या मी रेसिपी तुम्हाला सांगत असते। तर माझ्या ह्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या संत्र्याच्या फोडींना चांगलं पाणी सुटलेलं आहे। आता त्यामध्ये मी साखर ॲड करून त्याला एकसारखं या ठिकाणी मिक्स करून घेत आहे। आता साखर घातल्यानंतरही ह्याला पाणी सुटतं तरी काही हरकत नाही, आपण त्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। तर येथे हे सर्व मिश्रण मॅशरने एकसारखं मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे त्यामध्ये जे या ठिकाणी काही गाठी राहिल्या असतील त्या पुरतात। नंतर याच्यामध्ये मी सुकं खोबरं 1 वाटी घातलेलं आहे आणि खायचा कलर घातलेला आहे। त्यानंतर जी साय घेतलेली होती दुधाची किंवा थोडंसं दूध होतं, त्यामध्ये मी मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करून घालत आहे, म्हणजे डायरेक्ट मिल्क पावडर जर घातली तर त्याच्या गाठी होतात, म्हणून दुधात मिक्स करून घालत आहे। त्यानंतर हे मिश्रण घट्ट होईपर्यंत एकसारखं परतून घ्यायचं आहे। तर येथे आपलं मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि त्यामध्ये आपण 1 चमचा तूप घालणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी वेलची पावडरही मी घालत आहे आणि पुन्हा त्याला एकजीव करून त्याचा गोळा होईपर्यंत त्याला परतून घेत आहे। येथे मी एका डब्याला तूप लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी हा सर्व मिश्रण आहे ते यामध्ये घालून त्याच्यावरती खोबऱ्याचा खीस त्यावरती घालत आहे आणि थोडे पिस्तेही याच्यावरती घातलेले आहेत। आता हे सर्व मिश्रण मी 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहे। 3 तासानंतर या ठिकाणी आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि येथे तुम्ही बघू शकता आपली छान अशी मऊसूत वडी तयार झालेली आहे।